जाते मैदानाच्या आतमध्ये अभिजित संघ असेल तो कोचरगाव याच विभागातील हा कोचरगाव संघ सकाळच्या सत्रामध्ये अतिशय मात्र चांगला सामना जिंकला आणि त्यानंतर सिंधे संघाला पराभूत केलं 71 धावांचं आव्हान दिलं होतं. आपण बघितलं होतं की जिगर गाळोसी आज गाळोसी संघ नक्कीच जो मात्र नक्कीच तलावामध्ये जो गाळ आहे हा गाळ काढेल का, तो गाळ काढून तलाव साफ करेल का आणि त्या तलावामध्ये जे मात्र नक्कीच मासे आहेत ह्या मास्यांना पूर्णपणे मात्र जागा मोकळी करून देईल का हा देखील प्रश्न आहे गाळोसी संघासमोर. कारण की पाण्याचा एक थेंब जर चिखलात पडला तर तो पूर्णपणे सुकून जातोय, तोच थेंब हातावर पडला तर तो चमकतोय आणि त्यानंतर तोच थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होतोय. पाण्याचा थेंब तोच आहे, फरक सोबतीचा आहे, सोबत कोण आहे हे दोन्ही संघांनी जाणलं पाहिजे आणि फरक जाणण्यामध्ये दोन्ही संघ अग्रेसर आहेत. 1 किलो कापूस 1 किलो साखर वजन कोणाचं जास्त येणारी वेळ सांगून जाईल कारण की सामना आहे 4 षटकाचा. होळीचा सण येतोय आणि होळीचा सण येत असताना नक्कीच आपण बघतो की नक्कीच की होळी आली म्हणजे थंडी गेली. सातत्याने नक्कीच आजच्या घडीला जर विचार केला तर नक्कीच कधी पाऊस पडतोय. पहिला चेंडू या ठिकाणी मंगेश करतोय गोलंदाजी. पहिला चेंडू राईट मोर विकेटच्या बाजूने उजव्या साईडला ऑफ स्टंपला चेंडू खेळून लावलाय. कवास रिजन मधून चेंडू खेळून चेंडू जात सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी पहिला चेंडूवरती नक्कीच बॅटफुट जाऊन मात्र पंच केलेला फटका कव्हर सीरीजन मधून चेंडूला खेळून काढलाय. कारण की मैदान एवढं कडक आहे, मैदान एवढं टणक आहे की जर या मैदानाच्या चारी बाजूला जर इंटू द गॅप मध्ये चेंडू पडला तर किती रनर असला तर त्या रनरला मात्र नक्कीच चेंडू मात्र नक्कीच हो कमालीचा चेंडू आहे, कमालीचा चेंडू आहे. शेवटी कॉल येतोय OUT 3 अक्षराचा सुंदर लिखित कार्य या ठिकाणी दिलंय पंचांनी. फलंदाज बाद. फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय आणि त्यानंतर नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये जयराम. मागील सामन्याचा हिरो ठरला होता परंतु या सामन्यामध्ये काय पदार्पण करतोय, कशा प्रकारे मात्र नक्कीच खेळाचं प्रदर्शन करतोय हे देखील बघणं गरजेचं आहे. गोलंदाज आहे तो मिस्टर मंगेश. मंगलमय वातावरणामध्ये या सुंदर वातावरणामध्ये मनमोहक गोलंदाजी करण्याचा मान मिळवतोय मिस्टर मंगेश. सापतवाडीच्या मैदानावरती काय जबरदस्त परफॉर्मन्स बघायला भेटला होता. याचा उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब देखील या गोलंदाजाने पटकावला. मिस्टर मंगेश याच गोलंदाजाने जवळजवळ संपूर्ण स्पर्धेमध्ये 13 विकेट घेतला होता आणि 13 विकेट घेत असताना बहुमूल्य मान मिळवला सापतवाडी ग्राउंड वरती स्वर्गीय जगदीश कणुजे स्मृती चषकामध्ये. वाईटचा कॉल येतो आणि वाईटचा कॉल येत असताना नक्कीच वाईटचा कॉल पहिली धाव येते एक्स्ट्रा खात्यामध्ये. एक्स्ट्रा धावनंतर फलकावती धावसंख्या आपण पाहू शकाल की नक्कीच 5 धावसंख्या. नजर चुकीची ठरली, फटका चुकीचा ठरतोय कारण की नक्कीच बॅट कुठे बॉल कुठे हेच तर खरं क्रिकेट. ज्या वेळेला तुम्ही तंतोतंत समीकरण जुळवाल 7-5-12 घातले 20 काढले 30-17/51 जेव्हा हे गणित सोडवाल तेव्हा चांगलं क्रिकेट बघायला भेटणार आहे. राईटम राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. या वेळेला सुपर बॉलिंग जबरदस्त गोलंदाजी. बंदे में जान है, खंदे में जान है आणि याच मैदानावरती या खेळपट्टीमध्ये एक नवीन
हार्ड विकेट बनलेला आहे. कारण की सातत्याने जसं आपण टेस्ट क्रिकेटमध्ये बघतो की चौथा पाचवा दिवस जसा हार्ड बनला जातोय खेळपट्टीसाठी, तशीच ही हार्ड खेळपट्टी पूर्णपणे गुंगारा देऊन जाणारी गोलंदाजी. सुंदर चेंडू हाताळले जातात. अप्रतिम चेंडू आणि अप्रतिम चेंडू हातात असताना आपण बघतो की नक्कीच जयराम सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलाय, रोखून ठेवलाय. हात में बेडिया, पाव में बेडिया. पुढील चेंडू सरळ बॅटने लॉफ्टर केला, इंटू द गॅप मध्ये चेंडू घेऊन जातोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक चेंडू सीमा रेषा पार, चौकार. परंतु नक्कीच या जगामध्ये डरकायला महत्व नाही. अंतिम निकाल बघण्यासाठी माझे सर्व समर्थक या मैदानामध्ये तयार आहेत. आज 8वा दिवस, उद्या 9वा दिवस, नवाचे 9 दिवस आणि नवाचा नवा इतिहास कुठला संघ घडवेल राष्ट्रवादी चषकाचा येणाऱ्या उद्याच्या दिवसामध्ये कळेल. पहिल्या सेकंदाचा खेळ समाप्त झालाय. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 9 धावसंख्या. माणिक येतो गोलंदाजी मार्कवरती. माणिक पहिला चेंडू, क्या बात ही, जबरदस्त खोलवर मारता चेंडू. कारण की नक्कीच ऍज अ कोच म्हणून मात्र सातत्याने गारोशी संघाचं एक महत्वपूर्ण मात्र योगदान समान आदरणीय बेनकोळी सरांच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सदैव मार्गदर्शन कशा प्रकारे रणनीती करायची आहे, कशा प्रकारे मात्र योग्य ते कार्य करायचं आहे सिद्ध करण्यासाठी ऑन साइडला पॅड लावून येणारा चेंडू के एल राहुल कॉपी बुक स्टाईल प्रमाणे चेंडूला घेऊन काढलाय. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. पॅड लावून येणारा चेंडू ऑन साइडला ग्लान्स केलेला फटका. कारण की पुराणा जर आपण जर फटका बघितला तर भारतीय संघाचा पुराणा क्रिकेटर आज मोहम्मद अजरुद्दीन स्टाईल यावेळेला बॅटफुटला जाऊन पंच केलेला फटका. त्यानंतर बघतो की नक्कीच एक धाव तर येते. एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या 14. आयुष्यात चौथ्याने चौथ्याला कधीही उद्ध्वस्त होऊ दे नका. का सांगतोय, कारण की नक्कीच लोक ढासलेल्या घराच्या विटा देखील सोडत आहे. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हारलो तरी इतिहास घडला पाहिजे, जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे. तुम्ही हारा, तुम्ही जिंका, परंतु इतिहास बनवा तर तुमचं नाव मोठं असेल. पुढचा चेंडू सांभाळण्यासाठी सज्ज. शॉर्ट चेंडू ऑन साइडला, पुलचा फटका सक्सेसफुल ठरवलाय. चेंडू वेळवंडी पाडायला, चेंडू सीमारेषा पार. संख्या 21. गेम 20 धावसंख्या, 14-6 20. गेम बदलण्यासाठी उशीर लागत नाही, एका षटकाची गरज असते. 3 चेंडूचा 2 चेंडूचा खेळावरती जर मोठे पटके आले तर मात्र नक्कीच जबरदस्त मात्र अशी फलंदाजी बघायला मिळते. सातत्याने कोचरगाव मला वाटतं काही दिवसापूर्वीच कोचरगावची देखील स्पर्धा झाली होती. अतिशय दमदार फटका केला आणि तसे दमदार फटका खेळताना षटकार जातोय. पहिला चेंडू जबरदस्तरित्या हातावला होता मिस्टर माणिक मनमती यांचे तेज घेऊन क्रिकेटच्या खेळाची रांगोळी काढून जमलेला माझ्या सर्व क्रीडाशकांना त्रिवार मुद्रा तर आहेच. माणिक करतोय गोलंदाजी, लेग ऑफ ब्रेक चेंडू सोडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर बघतो की हा चेंडू थोडासा इन स्विंग बघायला भेटला. कारण की पूर्णपणे चेंडूवरती उंगलिया सीम के ऊपर फेरा दी थी. व्हेरिएशन, अप्रतिम चेंडू आणि अप्रतिम चेंडू टाकत असताना आपण बघतो की नक्कीच राईट मोर द विकेट हा माणिक फलंदाज देखील तयार आहे. गुडघ्याचा खालीचे ओपन चेंडू राहील, तो चेंडू सातत्याने कुठल्याही फलंदाजाला समजायला मार्ग नाही. या मैदानावरती रेकॉर्ड आहे 118 धावांचा. या मैदानावरती रेकॉर्ड आहे त्र्यंबक घोटे या खेळाडूचा, कारण की ज्याने सुंदर गोलंदाजी केली होती. 6 चेंडू अक्षरशः 6 चेंडूमध्ये 4 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलं होतं आणि मेडन षटक हाताळलं होतं. कुठल्याही प्रकारची धाव नाही आतापर्यंत. नक्कीच सोनियाच्या ताठी उदयाला होती, कारण की नक्कीच
आपण बघतो की गाळोशी संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, कोचरगाव संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि माझ्यापेक्षा नक्कीच चांगली माहिती असेल गाळोशी संघाबद्दल, कोचरगाव संघाबद्दल आमचे आदरणीय गुरुवर्य बेनकोई सर आहेत. काही क्षणात त्यांना ऐकूया. मी मायक्रोवरती आमंत्रण करतोय बेनकोई सरांना. धन्यवाद राजेश भाऊ. अतिशय रमणीय असं या ठिकाणी जे स्टेडियम बनवलेले आहे त्या विळवंडीकरांशी पुनश्च एकदा मी ऋण व्यक्त करतो. अतिशय सुंदर असं मैदान आणि या मैदानावर आजचा 8वा दिवस आहे. अतिशय सुंदर असं ह्या ठिकाणी खेळाचं नियोजन. पुनश्च एकदा सर्वांचे ऋण व्यक्त करतोय. आणि राष्ट्रवादी चषकामध्ये या ठिकाणी हा सामना गाळोशी विरुद्ध कोचरगाव यांच्यामध्ये. पुढचा चेंडू हा मंगेशचा सुंदर टोलावलेला आहे स्ट्रेटला. बघूया उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेले ते ज्ञानेश्वर कडून. तितकीच उत्कृष्ट फेकी. खूपच सुंदर असं दोन्ही संघामध्ये तालमेळ दिसतंय. आणि या ठिकाणी चेंडूमध्ये 2 धावा दिलेल्या आहेत त्या मंगेशने. हा सुंदर टोलावलेला आहे, उंच असा झेल बुडालेला आहे. बघूया आणि हा झेल सुटलेला आहे मंगेश कडून. पुन्हा एकदा एका धावावर समाधान मानावं लागलं ते फलंदाजाला. 3 चेंडूमध्ये लगातार 3 धावा आलेल्या आहेत. या चेंडूवरती एक झेल टिपलेला आहे, जीवदान मिळालेलं आहे त्या फलंदाज. सुंदर फलंदाजी, तितकीच उत्कृष्ट गोलंदाजी ती मंगेश कडून. आणि आजच्या ह्या 8व्या दिवसाचा आपण समालोचक बघतोय ते राजेश भाऊंचं. खूपच सुंदर, सर्वांना अंगावरती काटे उभे राहतील अशा पद्धतीने हे समालोचक राजेश भाऊंचं. बघूया हा सीमा पार झालेला आहे चेंडू. ऑफ साईडला सुंदर फटका मारलेला होता. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला परंतु प्रयत्न यशस्वी झालेला आहे. आणि 4 धावा मिळाल्या त्या फलंदाजाला. 4 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या आतापर्यंत मंगेशने 3ऱ्या षटकात. सुंदर फलंदाजी. पहिल्या 3 चेंडूमध्ये केवळ 3 धावा दिलेल्या होत्या. हा सुंदर फटका मारलेला होता ऑफ साईडला. क्षेत्ररक्षकाला काही क्षेत्ररक्षण करता आलं नाही आणि 4 धावा गेलेल्या आहेत ह्या चेंडूवरती. सुंदर अशी फलंदाजी. धाव संख्या झाली ती 27. बघूया मंगेशचा हा 3ऱ्या षटकातला 5वा चेंडू असणार आहे. सामना करतोय तो जयराम आतापर्यंत 15 धावांवर खेळतोय. सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 4-6-1-4 अशा पद्धतीने तो खेळ खेळतोय आपल्या संघासाठी. आणि हा निर्धाव चेंडू तो मंगेशचा. सुंदर असं मंगेश हा उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज मधल्या फळीतील आणि एक चांगला प्रकारचा कुस्तीपट्टू पण गाळोशी गावचा आहे. उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे आणि हाही चेंडू निर्धाव टाकलेला आहे. आणि पंच किसन भाऊ यांचं षटक संपल्याचा इशारा. 3 षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 27. सुंदर अशी गोलंदाजी 2 चेंडूमध्ये बघायला मिळाली ती मंगेश कडून. गाळोशी संघाचा हा काना मंगेश. कुस्तीमध्ये त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये हा हुकमी एक्का गाळोशीचा सुंदर असा कुस्तीपट्टू आहे. चौथा षटक घेऊन येतोय तो, मला वाटतं रघु असेल. कोण आहे रे? अनिल हे कोचरगावचे जावाई अनिल. बघूया आपल्या कोचरगाव विरुद्ध काय कामगिरी करताय आपल्या संघासाठी. अनिल शेवटचं षटक, चौथा षटक घेऊन येतो गाळोशी कडून अनिलचा हा चेंडू खूपच सुंदर चेंडू, निर्धाव असा चेंडू फलंदाजाला चकून गेलेला सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. सुंदर गोलंदाजी ती अनिलची. सासरवाडीचा विचार न करता गावाचा विचार करतोय अनिल. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे त्याने.
अनिलचा हा दुसरा चेंडू. ही सुंदर टोलावलेला आहे ऑफ साईडला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि एका धावा समाधान मानावं लागलं त्या फलंदाजाला. 2 चेंडू 1 धाव दिली ती अनिलने. सुंदर गोलंदाजी गाळोशी संघाकडून अनिल टाकतोय. शेवटचं षटक. धाव संख्या झाली ती 28. सुंदर चेंडू पुन्हा एकदा. फलंदाज जयरामला काही खेळून काढता आलेलं नाही चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी. 2 चेंडू निर्धाव टाकलेले. एका चेंडूवर सिंगल धाव गेलेली आहे आणि 3 चेंडू सुंदर टाकल्यामुळं धाव संख्या मंदावलेली. धाव संख्या 28. चौथ्या षटकातला हा चौथा चेंडू असणार आहे तो अनिलचा. सामना करताय तो जयराम. अवांतर नो बॉलच्या रूपानं फिटचा इशारा पंच किसन यांचा. 3 चेंडू सुंदर टाकले आणि हा चौथा चेंडू नो बॉलच्या रूपानं. बघूया जयरामसाठी संधी निर्माण करून दिलेली आहे काय या चेंडूवरती अनिलने. सुंदर टोलावलेला आहे. बघूया जातोय सीमारेषेजवळ चेंडू. धावतोय तो. सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्या ठिकाणी मंगेशने आणि एसटी मागे कामगिरी केली आहे ते विशालने. विशाल हा छोटीशी मूर्ती दिसते परंतु फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतोय तो विशाल हा फलंदाज. धाव संख्या झाली ती 31. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. जयरामने फलंदाजीला बॅटही हलवली नाही आणि असा निर्धाव चेंडू गेलेला आहे तो अनिलचा. सुंदर अशी गोलंदाजी अनिलची. खूपच सुंदर गोलंदाजी. आणि 4 धावा मिळाले शेवटच्या चेंडूवरती. यष्टी रक्षकालाही चेंडू समजला नाही आणि माग असलेल्या शंकरलाही चेंडू समजला नाही. सरळ चेंडू सीमा पार झालेला आहे. अवांतर 4 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 35. 36 धावा लागणार आहेत जिंकण्यासाठी ते गाळोशी संघाला. शेवटचं षटक सुंदर टाकलं ते अनिलने. पुन्हा एकदा अनिलचं खूपच सुंदर अशी गोलंदाजी. 4 अतिरिक्त धावा गेलेल्या आहेत म्हणजे 32च धावा आपल्याला जिंकण्यासाठी लागल्या असत्या त्या गाळोशी संघाला. खूपच सुंदर असं ह्या मैदानावरती दोन्ही संघांचं खेळाचं प्रदर्शन. कृपया पुढचं नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. ऊसतळेचा कर्णधार आणि पिंपळपाड्याचा कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. ऊसतळेचा कर्णधार ओके. पिंपळपाडा कर्णधार. चार षटकांचे सामने. एक षटक हे सर्कल असणार आहे. खूपच शांत वातावरण. गाळोशी संघाला 4 षटकाच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी धावा उभ्या करायच्या आहेत त्या 36. पिंपळपाड्याचा कर्णधार. पिंपळपाडा कर्णधार
गाळोशीची सलामीची जोडी मैदानात सज्ज. विशाल आणि ज्ञानेश्वर दोन्ही छोट्याशा मूर्ती दिसत आहेत, परंतु फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतायत ते आपल्या संघासाठी सलामीची जोडी म्हणून. बघूया आता आपल्या गाळोशी संघासाठी किती योगदान देत आहे. 4 षटकाच्या मोबदल्यात त्यांना 36 धावांचं आव्हान दिले ते आपल्या कोचरगाव संघाने. जयराम भाऊने चांगल्या प्रकारे खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. 24 चेंडूमध्ये 35 धावा उभे केलेले आहेत गाळोशी संघासमोर जिंकण्यासाठी. स्ट्राईकला जातोय तो विशाल, नॉन स्ट्रायकरला असणार आहे तो ज्ञानेश्वर. किसन भाऊ यांनी सामना चालू करण्याचा इशारा केलेला आहे. एका षटकाचं सर्कल. प्रकाश, बघूया प्रकाश नावामध्ये खूप काही सामावलेला असता. प्रकाशचा पहिला चेंडू बघूया पंच, आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार मारलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा लेग साईडला टोलावलेला चेंडू षटकार गेलेला आहे तो विशालचा. मी खूप सुंदर असा फटका तो विशालचा. विशालचे पप्पा इथं बसलेले आहेत, ते पण त्या ठिकाणी मनोरंजन घेत आहेत. आपल्या असा हा अवांतर चेंडू टाकलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे. पुन्हा 7 धावा झालेल्या आहेत त्या गाळोशी संघाच्या एका चेंडूच्या मोबदल्यात. खूपच सुंदर फटकेबाजी, पहिल्या मारण्याचा प्रयत्न. बघूया ताळमेळ चुकलेलं होतं दोन्ही फलंदाजामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्या ठिकाणी स्लीपला. मागच्या खेळाडूने निश्चितपणे 1 धाव आपल्या संघासाठी वाचवलेली आहे. 2 चेंडू धाव संख्या झाली ती 7. सुंदर अशी फलंदाजी विशाल कडून, आणि मला वाटतं विशाल हा मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार मारलेला होता खणखणीत, पुन्हा एकदा टोलावण्याच्या प्रयत्नात विशाल बाद झालेला आहे. विशालची जागा घेण्यासाठी जातोय फलंदाजीला तो रघु. रघुने मागच्या अशा सामन्यामध्ये शिंदे बरोबर चांगली कामगिरी केलेली होती. 4 चेंडूमध्ये 20 धावा केलेल्या होत्या. बघूया आता ह्या सामन्यामध्ये किती योगदान देतोय आपल्या संघासाठी. 3 चेंडू खेळून बाद झालाय तो विशाल. 6 धावा केल्या त्याने आपल्या संघासाठी. 1 षटकार मारला होता पहिल्या चेंडूवरती. 2 चेंडू मिस झाले त्यांच्याकडून आणि झेलबाद झालाय तो विशाल. प्रकाशचा हा 4था चेंडू असणार आहे. सामना करतोय तो रघु. रघुने खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव असा चेंडू. प्रकाशने पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर मागचे 4 चेंडू उत्कृष्ट टाकलेले, कारण एक अवांतर व्हाईटच्या रूपाने आलेले. फक्त 7च धावा झालेल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी सापडलेली, लय सापडलेली ती प्रकाशला. बघूया, मला वाटतं रघुने समजदारीपूर्ण 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सरळ गोलंदाजाच्या हातात चेंडू गेलेला आहे. पुन्हा 1 धाव मिळाली नाही. सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलेले ते प्रकाशने आपल्या गोलंदाजीवरती. आपल्या संघाला पुन्हा चांगली उभारी देण्याचं काम केलेलं आहे. हा झेल सुटलेला आहे आणि धावबाद झालाय तो रघु. खूपच सुंदर असं हिट केलेलं आहे आणि पंच यांचं षटक संपल्याचा इशारा.
खूपच सुंदर असा हिट केलेला आहे डायरेक्ट एसटीवर आणि हा उत्कृष्ट फलंदाजी करणारा रघु बाद झालाय. जातोय तो फलंदाजीसाठी विष्णू. मला वाटलं सोपं आव्हान होतं, परंतु ते पुन्हा अवघड परिस्थितीत निर्माण झालेले 2 गडी बाद झालेले. 7 धाव फलकावरती आहेत एका षटकाच्या मोबदल्यात. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या होत्या, म्हणजे पहिल्या चेंडूवर 7 धावा होत्या. त्यानंतर 5 चेंडू डॉट गेलेले आहेत आणि 2 गडी पण बाद झालेले आहेत. बघूया आता सगळी जबाबदारी विष्णू आणि ज्ञानेश्वरवर असणार आहे. 18 चेंडू मध्ये जे आव्हान आहे 29 धावांचं. चेंडू मध्ये 29 धावांचं आव्हान असणार आहे. विष्णू आणि ज्ञानेश्वर कितपत पेलण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाजीला येतोय तो दुसरा षटक घेऊन सुखदेव. मला वाटतं विष्णूला विकेट राखून खेळावं लागणार आहे. थोडंसं ज्ञानेश्वरला मोठे फटके मारण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहेत. सुखदेवचा हा चेंडू सुंदर टोलावलेला आहे. बघूया, षटकार गेलेला आहे पहिल्या चेंडूवर उत्कृष्ट षटकार मारलेला आहे तो विष्णूने. धाव संख्या झाली ती 13. मला वाटतं धाव संख्या रन रेट आहे त्या परिस्थितीत सुंदर आहे. फक्त विकेटवर टिकून राहणं आणि धाव फलक हलता ठेवणं गरजेचं आहे. कारण मागच्या षटकामध्ये खूपच सुंदर अशी गोलंदाजी टाकली ते कोचरगाव संघाचा प्रकाशने. अतिशय सुंदर 5 चेंडू निर्धाव आणि 2 गडी बाद करण्यात यश आलेलं होतं त्याला. हाही सुंदर टोलावलेला आहे. बघूया, 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे तो. आणि मला वाटतं 3 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहे विष्णू. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर दोघांमध्ये ताळमेळ दिसून आला. याला म्हणतात खेळ. गोलंदाजाच्या हातात चेंडू थोडस बाजूला गेला आणि दोघाही फलंदाजाने अचूक नेम साधून त्या ठिकाणी तिसरी धाव घेतलेली. समजदारीपूर्ण फलंदाजी. ज्ञानेश्वर मारण्याचा प्रयत्न, अवांतर धाव मिळते ती व्हाईटच्या रूपानं. सुखदेवचा खूपच बाहेरून टाकलेला चेंडू अवांतर धावाच्या रूपानं. ज्ञानेश्वरला समजावतोय विष्णू. धाव संख्या आलेली आहे. फटके कसे मारायचे. सुंदर असा षटकार मारलेला आहे तो ज्ञानेश्वरने. समजावून सांगितलं विष्णूने की आपल्याला कशा पद्धतीने खेळ हवाय आणि त्याच पद्धतीने समजदारीपूर्ण फलंदाजी. हा षटकार मारलेला आहे तो ज्ञानेश्वरने. धाव संख्या झाली आहे ती 23. सुंदर फलंदाजी, अतिशय सुंदर फलंदाजी. हा निर्धाव टाकलेला चेंडू खूपच बाहेरून टाकलेला. फलंदाजाने व्हाईटची अपेक्षा केली अवांतर धावेची, परंतु पुन्हा एकदा हा चकवून गेलेला चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. 2 चेंडू डॉट झालेले षटकार गेल्यानंतर. धाव संख्या झाली ती 23. पुन्हा एकदा समजदारीपूर्ण फलंदाजी साठी विष्णूने समजवलेले आहे ज्ञानेश्वरला कशा पद्धतीने खेळायचं. खूपच सुंदर असे
बघूया, धावबाद होण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न सुटलेला आहे आणि षटक संपल्याचं पंच यांचा इशारा. 2 षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 23. 12 चेंडू 13 धावांची गरज. मला वाटतं 2च फटक्यांची गरज आहे. फक्त समजदारी पूर्ण फलंदाजी करावी लागणार आहे ते विष्णूला. विष्णू हा गाळोशी संघाचा कर्णधार आहे. कर्णधाराची जबाबदारी, जसं आता इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा जबाबदारी पूर्ण आपल्याला सगळ्याच गोष्टीमध्ये बघतोय. राजेश भाऊंचं आगमन झालेलं आहे. राजेश भाऊ आता आपली मधुर वाणीतून आपल्याला या ठिकाणी आपलं समालोचक करतील. मी त्यांना विनंती करतो की 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज ती गाळोशी संघाला. हा उंच टोलाला चेंडू षटकार गेलेला आहे. सुंदर असं फलंदाजी. धन्यवाद सर. आपण मात्र बघतो की या ठिकाणी मात्र अतिशय मात्र दमदार असा स्ट्रोक आला आणि दमदार स्ट्रोक येत असताना आता मात्र नक्कीच धावा लागतील त्या केवळ 7 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी. काय जबरदस्त सामना बघायला भेटला, कारण की नक्कीच याच विभागातील कोचरगाव संघ आणि दुसऱ्या विभागातील विभागातील हा देखील संघ आहे गाळोशी संघ. अतिशय चांगला सुरेखपणे खेळ करताना हो यावेळेला स्टेप आउट झाला. मोठा फटका खेळण्याची पूर्ण तयारी, समन्वय झालं नाही. सायंकाळचा सत्र होतो आणि सायंकाळच्या सत्रामध्ये अतिशय दर्जेदार मात्र हे क्रिकेट बघायला भेटते, कारण की प्रेक्षकांची अलोट गर्दी या ठिकाणी वाढत जाते. दहा चेंडू आणि 7 धावांचा लक्ष. सामना कोणाच्या बाजूने जाईल? समोरच्या बाजूला स्टेप आउट करण्याची मात्र पूर्ण संकल्पना दाखवली होती. नक्कीच या ठिकाणी यष्टीरक्षकांनी सुंदर कार्य केले नाही आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना 1 धाव खात्यामध्ये समाविष्ट केली. कारण की गोलंदाजी देखील तितकीच तिखट मारायची आहे. स्नेहाचा सुगंध दरवळलेला आहे. आनंदाचा क्षण येतोय, कारण की संपूर्ण दिवसामध्ये आपण बघतो की जे प्रेक्षक वर्ग तुमच्या आमच्या मात्र मायबाप संबोधले जातात या ठिकाणी उपस्थित असतात आणि उद्याचा मेगा फायनल ग्रँड फिनालेचा सामना आपल्याला बघायला भेटणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये कुठला संघ इतिहासाच्या पानावरती, रयतेच्या मानावरती, विश्वासाच्या प्रमाणावरती नाव करेल. ऑर्धस्टमच्या बाजूने पुढचा चिन्ह आउटसाइड ऑप्शनला बॅटपॉईंटच्या डोक्यावर दरम्यान क्षेत्रामध्ये चेंडू निसरता केला. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल की काय ही चिंता वाटत असताना नक्कीच 13 पिच्छा नहीं छोडूंगा सोनिया कहां भाग रही तू मस्त कलंदर के साथ. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावासाठी मार्गदर्शन आणि नक्कीच तिसऱ्या धावासाठी मार्गस्थ झाल्यानंतर तिसरी धाव देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण की बुद्धीच्या कॅमेरात विचाराचा रवळ भरून प्रयत्नाचे बटन दाबा म्हणजे नक्कीच क्रिकेटचा सुंदर पटू निघतोय. जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स करता, सुंदर ट्रॉफी जिंकता, तेव्हा कित्येक फटू पाडता, तुमचा मोबाईलची मेमरी पूर्णपणे भरून जाते. 3 धावांची गरज आहे. नो मॅन स्टँड मध्ये चिमला घेऊन करतो. नो मॅन स्टँड मध्ये चिमला घेऊन नंतर बघतोय की 1 धाव तर पूर्ण केलेल्या. दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ चेंडू सीमारेषा पार. सामना जिंकलाय जिगर गावसीने आणि जिगर बाज खेळ केला हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अपोजिट संघ कोचरगाव संघाला देखील शुभेच्छा देतोय पुढील वाटचालीसाठी, पुढील दौऱ्यासाठी. पिंपळपाडा संघाचा कर्णधार आणि नक्कीच अपोजिट त्यांचा संघ